रबाळे येथे राजकारणाच्या पटलावर समाजकारण करणारे प्रभावी व्यक्तिमत्व युवा नेते ॲडव्होकेट अमोल उघाडे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा प्रभागातल्या नागरिक व विविध ज्येष्ठ नगरसेवक पदाधिकारी यांच्या समवेत धूमधडाक्यात व फटाक्यांच्या आतिषबाजीत साजरा करण्यात आला। भारतीय पोलीस मित्र संघटना राष्ट्रीय अध्यक्ष संतोष दादा चौधरी व त्यांच्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कर्नाटक भवन वाशी येथे ॲडव्होकेट अमोल उघाडे यांचा वाढदिवस सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा केला। ॲडव्होकेट अमोल उघाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विष्णुनगर दिघा येथे बालाजी सावळे, संदेश बनसोडे, अश्वजित जगताप, प्रतीक जाधव, संतोष केदारे, लक्ष्मण कावळे व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा केला। यावेळी नवी मुंबई युवा संघर्ष समिती स्थापना करण्यात आली व त्याचे नामफलक अनावरण करण्यात आले। यावेळी समिती स्थापना विषयी अनेकांनी मार्गदर्शन केले। तसेच रबाळे येथे शिवसेना द्वारकानाथ भोईर व नगरसेवक संजू वाडे यांनी अमोल उघाडे यांस वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। आज माझ्या वाढदिवसानिमित्त या विष्णुनगर दिघा या परिसरामध्ये आमचे मित्र बालाजी भाऊ सावळे तसेच त्यांचे या ठिकाणी वर्षानुवर्ष ज्यांनी या ठिकाणी समाजसेवा केली आहे असे BR सावळे साहेब यांच्या पुढाकाराने या ठिकाणी आम्ही सर्व तरुण मंडळी म्हणजे प्रतीक भाऊ असतील, संतोष भाऊ असतील, संतोष केदारे असतील, संदेश भाऊ बनसोडे असतील, तसेच लक्ष्मण भाऊ, आम्ही सगळे जी तरुण मंडळी आहे जी चळवळीसाठी काम करत आहे अशा सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी नवी मुंबई युवा संघर्ष समिती अशा नावाची एक संघटना स्थापन केलेली आहे। या संघटनेच्या माध्यमातून इथल्या गोरगरीब, कष्टकरी, शोषित, पीडित, दलित, आदिवासी या सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी या संघटनेचा या ठिकाणी आम्ही स्थापना करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून इथल्या तळागाळातील सर्व लोकांना, सर्वसामान्य लोकांना न्याय भेटेल असा विश्वास आम्हाला आहे। आणि एक वाढदिवसाचं निमित्त हा फक्त समितीची स्थापना करणं हा नव्हे तर या समितीच्या माध्यमातून, या संघटनेच्या माध्यमातून इथल्या सर्व लोकांना 100% न्याय मिळेल आणि त्यासाठी आम्ही सर्व मित्रमंडळी, आम्ही सर्व सहकारी हे नवी मुंबईच्या जनतेसाठी 24 तास कटिबद्ध राहू असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। सर्वप्रथम जय भीम, जय शिवराय। संघर्ष समिती बाबतीत मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की साधारणतः 1 वर्षापूर्वी एक प्रसंग घडलेला ऐरोली नगरीत, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करणार त्या ठिकाणीचे फलक, फक्त नावाचे फलक होते, ते महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी रातोरात म्हणजे शनिवारी लावलेला फलक रविवारच्या दिवशी रातोरात काढून देण्यात आला। तेव्हा ही संकल्पना माझ्या देखील डोक्यात आली आणि तसाच मी संपर्क साधला संदेश भाऊ बनसोडे। जसं नवी मुंबईत अनेक युवक आहेत जे चळवळीसाठी काम करत आहेत, तर सगळ्यांना एकत्रित करण्याची ही एक संकल्पना होती। हा फक्त डोक्यातला विचार होता, हे होईल ना होईल, लोक येतील ना येतील हे पुढचं आम्हाला काहीच माहित नाही। तरी एक 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 कडी जोडत जोडत आमची शेवटी एक मीटिंग लागली। त्या मीटिंग मध्ये सर्वांचं एकमत झालं आणि त्याच्यातून असा निष्कर्ष निघाला की जिथे जिथे नवी मुंबईमध्ये अशा प्रकारची घटना घडेल, कोणताही अन्याय होईल, कोणत्याही महिलेविरुद्ध अन्याय होईल, तिथे ही समिती सर्वप्रथम जाऊन उभी राहील आणि ज्यांच्यासोबत अन्याय होते त्यांच्या पुढे ही एक साखळी बांधून उभी राहणारी समिती आहे। तर तेव्हापासूनचा आत्ता प्रवास हा खूप चांगला गेलेला आहे आणि कोणताही ठाव ठिकाणा किंवा एक ऑफिस नसल्या कारणाने सर्वप्रथम आज बालाजी सावळे साहेब आहेत, त्यांनी तो विडा उचलला आणि अमोल उघाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त स्वतःची वास्तू ही ऑफिससाठी या नवी मुंबई युवा संघर्ष समितीला दिलेली असून आज या समितीच्या ऑफिसचं उद्घाटन झाले। प्रभाग क्रमांक 6 मधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान पंचशील बुद्ध विहाराजवळ अमोल उघाडे यांच्या मित्र परिवारांनी आयोजन केलेल्या अभिष्ट चिंतन सोहळा कार्यक्रमात फटाक्यांची आतिषबाजी करून व्यासपीठावर मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करून वाढदिवस साजरा करण्यात आला। व्यासपीठावर अमोल उघाडे यांच्या आई ज्येष्ठ समाजसेविका सौ विजयाताई उघाडे व पत्नी अंकिता उघाडे यांनी त्यांचे औक्षण केले। तसेच कुटुंब व मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून व केक भरवून फटाक्यांच्या आतिषबाजीत वाढदिवस साजरा करण्यात आला। आलेल्या मान्यवरांचे ॲडव्होकेट अमोल उघाडे यांनी स्वागत केले। तसेच आलेल्या मान्यवरांनी अमोल उघाडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। सदर कार्यक्रमात प्रभागातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले। तसेच प्रभागातील दिव्यांग बांधवांना आर्थिक मदत करण्यात आली। तसेच समाजाने नाकारलेल्या
शोषित असलेल्या किन्नर समाजाला साडीच्या स्वरूपात भेटवस्तू वाटप करण्यात आली। प्रभागातील रिक्षा चालकांना मोफत 1 लाखाचा अपघाती विमा देण्यात आला। अशा प्रकारचे अनेक सामाजिक उपक्रम करून ॲडव्होकेट अमोल उघाडे यांनी आपला वाढदिवस साजरा केला। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। तरुण नेतृत्व, युवा नेतृत्व म्हणता येईल की ह्या एरियामध्ये अतिशय सुशिक्षित आणि अतिशय शिकलेला ऍडव्होकेट आणि करणारा जजच्या परीक्षा देणारा व्यक्तिमत्व या ठिकाणी आमच्या ताईच्या या चिरंजीव अमोल उघाडे यांच्या वाढदिवसानिमित्तानं मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आणि शुभेच्छा अशी देणार की ह्या प्रभागाचं नेतृत्व त्यांच्या हस्ते निश्चितपणानं कुठेतरी एक चांगल्या पद्धतीने हो अशी मी त्यांना आजच्या निमित्तानं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब कृपेने त्यांना शुभेच्छा देतो आणि जय भीम, जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी सुवर्णा गजबीये प्रबुद्ध दिव्यांग फाउंडेशनचे अध्यक्ष आहे आणि अमोलदादा उघाडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी माझ्या फाउंडेशनला थोडीफार मदत केलेली आहे, डोनेशन दिलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि त्यांना दीर्घ निरोगी आयुष्य लाभो हीच मी बुद्धाचरणी प्रार्थना करेल। जय भीम, धन्यवाद। नमस्कार, मी अंशिका नाईक, राहणार आज दादा उघाडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आम्हाला इथं बोलावलं, आम्ही खूप त्यांचं धन्यवाद करतो आणि आमच्या समाजाला त्यांनी एवढ्या मोठ्या कार्यक्रमात बोलवलं, त्यांच्या स्वतःच्या वाढदिवसात बोलवलं, त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि त्यांनी आमचं सर्वांना साडी केलेला आहे आणि त्यांच्यासारखं युवा नेतृत्व हे समाजाला पाहिजे आहे आणि ते चांगले व्यक्तिमत्व आहेत। माझ्या वाढदिवसानिमित्त या प्रभागामध्ये अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत। आपण पाहिलं तर या ठिकाणी दिव्यांग बांधवांचा सन्मान करण्यात आलेला आहे, त्यांना आर्थिक मदत केलेली आहे। ज्या समाजाने या किन्नर समाजाला नाकारलेलं आहे अशा समाजाला या समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम या ठिकाणी आमच्या संपूर्ण टीमने केलेलं आहे, संपूर्ण माझ्या मित्र परिवारांनी केलेलं आहे। त्यांना सुद्धा या ठिकाणी आपण भेटवस्तू दिलेले आहेत। तसेच आपण पाहिलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे प्राशन करेल तो वाघासारखे गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं म्हणतात आणि त्यासाठी त्या माध्यमातून या प्रभागातल्या ज्या शोषित पीडित ज्या गरजू विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांचा मान सन्मान करण्यासाठी आणि त्यांना शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी या ठिकाणी शैक्षणिक साहित्याचं मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आलेलं आहे आणि हे सर्व स्वखर्चातून करत असताना आपण या समाजाचं देणं लागतो आणि या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून आम्ही नवी मुंबई युवा संघर्ष समिती यामध्ये आमची संपूर्ण टीम आहे, त्या समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही एक संघटना आज स्थापन केलेली आहे आणि आमचे मित्र बालाजीभाऊ सावळे यांच्या विष्णुनगर या ठिकाणी यांच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी आम्ही एक प्रथम आमच्या संघटनेचं कार्यालय त्या ठिकाणी आम्ही ओपन केलेलं आहे आणि अशा प्रकारे या समाजामध्ये राहून आपण आपल्यासारखे अजून 10 तरुण घडवणं हे आमचं उद्दिष्ट आहे आणि असं जर आम्ही केलं तरच आम्ही खऱ्या अर्थाने कुठेतरी समाजाचं एक देणं लागतो म्हणून कार्य करतोय असं आमची हे राहील। त्यामुळं आम्ही पूर्वीपासून आम्ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत आलेलो आहोत, आजही करतोय, उद्याही करू आणि परवाही त्यानंतरही करत राहू अशी मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करू। आपण पाहिलं तेवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक या ठिकाणी आले। आज पावसाचा दिवसभर वेळ असताना दिवसभर पाऊस या नवी मुंबईमध्ये आहे, अशा परिस्थितीत कित्येक लोक येऊन मला भेटून गेलेले आहेत, कार्यक्रमाची वाट बघून सुद्धा काही जण भेट देऊन निघून गेलेले आहेत आणि असं असताना सुद्धा पावसाने जशी साथ दिली तसं या गोरगरीब जनता सुद्धा मला साथ देत आहे। आज पाहिलं आज जवळजवळ 7 वाजेपर्यंत पाऊस होता, कार्यक्रम होईल की नाही याची शाश्वती नसताना सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम पार पडलेला आहे आणि मी आज माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या तमाम नागरिकांचे मनपूर्वक आभार मानतो।